मी आहे शुभांगी आणि आज आपण बोलणार आहोत मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार या दोघांतील फरकावर. मानसिक आरोग्य म्हणजे रोजचे जीवन जगत असताना आपल्याला ज्या अडचणी येत असतात, जे काम आपण करत असतो, अभ्यास करत असतो, परिश्रम करत असतो, ते सगळं हँडल करत आपण त्यातून निर्माण होणारा ताणतणाव कशाप्रकारे हँडल करतो, त्या सगळ्यांवर कशाप्रकारे मात करतो म्हणजे मानसिक आरोग्य होय. आणि मानसिक आजार ही एक प्रकारे अशी स्थिती आहे, की जेथे एखाद्या व्यक्तीचं वागणं, बोलणं, त्याचं पूर्णपणे व्यक्तिमत्व हे बदलून जातं आणि त्याचा परिणाम हा एक गंभीर आजार निर्माण होतो. त्याचा पूर्ण एक बिहेवियर जे असतं ऑल ओव्हर सगळ्या पद्धतीने ते चेंज होतं आणि त्यावर गंभीर असे परिणाम होतात. त्याचं उदाहरण जर आपण म्हटलं तर आपण बायपोलर डिसऑर्डर ऑर ओव्हरऑल पर्सनॅलिटी डिसऑर्डर. त्यानंतर हे सगळं एक प्रकारे कौटुंबिक जी हिस्ट्री आहे, जेनेटिक्स, जीन्स, अनुवंशिकता यांच्यामुळे सुद्धा होतं किंवा खूप वेळाकरता एखादा माणूस एकटा राहिला किंवा त्याला खूप मोठा एखादा शॉक लागला, एखादी घटना घडली आयुष्यात. त्यातील शॉकमुळे त्यावर ते परिणाम होतात आणि अशा प्रकारे त्या व्यक्तीचे विचार प्रक्रिया पूर्णपणे बदलून जाते आणि तो नैराश्यात जातो आणि नैराश्य, डिप्रेशन, अँक्झायटी हे सगळे जे प्रकार आहेत त्याचं एक पुढची स्टेप, की याचा अगदी अ, अति इफेक्ट झाल्यामुळे तो व्यक्ती पूर्णपणे एका गंभीर आजाराला बळी पडतो आणि त्याला मानसिक आजार असे म्हटले जाते.